अल्लाच्या नावाने, त्या सृष्टिकर्त्या निर्मिकाच्या नावाने सुरुवात करतो. तो मोठा दयावान व कृपावान आहे. अस्सलामु अलैकुम. मी नौशाद उस्मान. दिव्य संदेश या यूट्यूब चॅनेलवरील तुमचा प्रश्न उत्तर इस्लामचं या आमच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा प्रश्न जो सहसा एक्स मुस्लिम आणि मुस्लिमेतर बांधवांतर्फे अनेकदा विचारला जातो की या जगात क्रूरता, अन्याय, अत्याचार आणि खूप असा छळ आहे. जर विश्वनिर्मिक अस्तित्वात आहे तर तो गप्प का बसला आहे, अत्याचारीचा हात का धरत नाही, असा ते प्रश्न नेहमी विचारत असतात. समाज माध्यमावर वगैरे तुम्ही बघत असाल. लोक हो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेतो तेव्हा सर्वप्रथम ज्या गोष्टीवर आक्षेप घेतला जातोय ती गोष्ट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नीट समजली पाहिजे. प्रेषितांनी दिलेल्या सत्य माहितीला प्रमाण मानून आम्ही विश्वनिर्मिक अल्लाशी इमान राखतो. निर्मितीची कृती जे प्रश्न निर्माण करत असते त्याचे उत्तर देणारा निर्माता आहे. निर्मितीचा निर्माता आहे हे मान्य करणे ही ससद विवेक बुद्धीची अपरिहार्य निकड आहे. बुद्धीला यापेक्षा कमी उत्तर दिल्याने समाधान मिळू शकत नाही. कारण आपण आपल्या निर्मात्याला शोधण्यासाठी आपल्यातील चेतनेच्या रचनेमुळे बांधील आहोत. तो निर्माता कोण आहे याला एक उत्तर नास्तिकतेने दिले आणि एक उत्तर प्रेषितांनी दिले आहे. जेव्हा आम्हाला संदेश त्याचे उत्तर खरे असल्याचे आढळले तेव्हा आम्ही ते कबूल केले आहे. तर मग हा प्रश्न त्या प्रेषितांनाच विचारावा लागेल ना की तुम्ही ज्या पालनकर्त्याचा परिचय देत आहात, ज्यावर विश्वास करायला सांगत आहात, त्याचे गुण कोणते आहेत, त्या निर्मिकाची कार्यपद्धती काय आहे, तो माणसासोबत कसा व्यवहार करतो, हे विश्व निर्माण केल्यानंतर मानवासारखी सचेतन निर्मिती निर्माण केल्यानंतर त्याने रजा घेतली का, की त्याचा आपल्याशी अजूनही काही आपला संबंध आहे. जर असेल तर त्याचे स्वरूप काय आहे. ज्याप्रमाणे प्रेषितांनी आपल्याला सर्वशक्तिमान अल्लाची ओळख करून दिली त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितले की या विश्वाचा आणि आपला निर्माता फक्त एकच आहे. तो अत्यंत दयाळू आणि बुद्धिमान आहे. जर तुम्ही त्याच्याशी इमान राखलं तर एक दिवस तुमची त्याच्याशी भेट होईल, तुमचाही सन्मान केला जाईल. त्यांनी हेही सांगितले की या जगात मोहाचा म्हणजे भ्रम, संकट, त्रास, दुःख नियम चालतो. माणूस ही आश्रित म्हणजे परावलंबी आणि जबाबदार निर्मिती आहे. त्यांना चेतना देण्यात आलेली आहे. हे चांगले आणि वाईट ओळखतात. या जगात यांना परीक्षेसाठी पाठवलेले आहे. जर एखाद्या व्यक्तीचा अल्लाहच्या योजनेवर विश्वास नसेल तर ती गोष्ट वेगळी. मात्र हे मान्य केल्यानंतर या योजनेच्या अनिवार्य अटी मान्य कराव्या लागतील. सत्सद विवेक बुद्धीचा मार्ग असा आहे की एकदा आपण एक मूलभूत सिद्धांत स्वीकारला की त्याच्या आवश्यक गोष्टी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. हे जग परीक्षेसाठी बनवलेले आहे. तर मग कसोटी कशाची? साहजिकच आपल्याला दिलेल्या हेतू आणि अधिकार याची. ज्या निर्मितीची परीक्षा होत आहे त्या निर्मितीमध्ये हेतू आणि अधिकार असावा. हेतू आणि अधिकार असेल तर त्यावर कृती करण्यासाठीही वेळ आणि स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. यासाठी हे आवश्यक आहे की त्याला मिळालेल्या स्वातंत्र्य काळात त्याच्या पालनकर्त्याने सर्वसाधारणपणे त्याच्या कारभारात ढवळाढवळ करू नये. अल्लाहने जे स्वातंत्र्य, जे अधिकार दिलेले आहेत आपल्याला, त्या स्वातंत्र्याचा आणि अधिकाराचा आवश्यक परिणाम म्हणून, त्याची परिणिती म्हणून या जगात क्रूरता आणि अत्याचारही होतात. मानवामध्ये निर्मिकाने जी अंतप्रेरणा ठेवलेली आहे, जसे की अहंकार, उद्धटपणा, त्यातून नरसंहार घडतो, त्याचप्रमाणे अंतप्रेरणेच्या समाधानासाठी त्यांना विध्वंस आणि नवनिर्माण करण्याची क्षमता पण दिलेली आहे. ती देखील कार्य करत असते. हेतू आणि अधिकाराचे परिणाम म्हणून वाईट कृत्य घडतात. पण त्यासोबतच मानवाला हे हवं ते करण्याचे दिलेले स्वातंत्र्य म्हणजे एक प्रकारे आपला सन्मान देखील आहे. याच्या आधारित आपण माणूस आहोत. हे हेतू आणि इच्छा या स्वातंत्र्यामुळेच आपण समजतो की आम्ही एक प्रतिष्ठित निर्मित आहोत.
आम्हाला बाकीच्या प्राण्यांच्या तुलनेत स्वतःची जाणीव आणि स्वतःच्या चेतनेची जाणीव देखील आहे. यामुळे आपल्याला सर्व गोष्टी कळतात आणि समजतात. यामुळे माणूस एखादी गोष्ट समजतो आणि त्यांची आवश्यक तर्कशुद्ध परिणाम शोधतो. आपण जी सभ्यता निर्माण केलेली आहे, जगात आपण जे शोध लावलेले आहेत, आधुनिक जग निर्माण केलेले आहे, हे याच हेतू आणि अधिकाराचे फलित आहे. सर्वसाधारणपणे त्याचा वापर सकारात्मक होत आहे, म्हणजे नवनिर्माण करण्यासाठी. पण त्या हेतू आणि अधिकाराचाही गैरवापर होतो. त्याचा गैरवापरही होतो. कारण माणूस आपल्या मर्यादा ओलांडतो. काही माणसं मर्यादा ओलांडतात. मर्यादा ओलांडण्याची ही सवलत त्याला त्याच्या निर्मात्याने दिलेली आहे. या दरम्यान निर्मात्याला हस्तक्षेप करण्यास सांगणे म्हणजे त्याची संपूर्ण योजना रद्द करून टाकण्यासारखे आहे. जर त्याने हस्तक्षेप केला, अत्याचारीचा हात धरला, चोराचा हात धरला आणि दरोडेखोराचा हात धरला, बलात्कारीची कॉलर पकडून मागून त्याने उचलले, तर स्वातंत्र्य उरणार नाही. आणि कृतीचे स्वातंत्र्य नसेल तर मग परीक्षा कसली? आणि मग त्याचे जे निकाल जन्नत आणि जहन्नमच्या स्वरूपात सांगितले गेलेले आहेत, त्यांच्यासाठी कोणते औचित्य उरणार? त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर टीका करतो, तेव्हा सर्वात आधी हे शोधून काढले पाहिजे की ते काम ज्याने केले आहे, ज्याने योजना तयार केलेली आहे, ज्याने व्यवहार केलेला आहे, त्याला यापासून अपेक्षित काय आहे हे बघावं लागेल ना. त्याचा उद्देश समोर न ठेवता जी टीका केली जाईल ते खरे तर आपल्या अज्ञानातून केलेली बालिश टीका असते. ती स्वतःच्या मनाची खूणगाठ, तो पूर्वग्रह इतरांच्या मनात घालण्यासाठी आहे. आणि यापेक्षा वाईट टीकेचे कोणते उदाहरण या जगात देता येणार नाही. आशा करतो की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळले असेल. आता आपण इथेच थांबूया. लवकरच मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन एक नवीन विषय घेऊन इन्शाल्लाह. तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या दिव्य संदेश या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होतात त्याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपला अभिप्राय कमेंटमध्ये देणं विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर याची लिंक इतरांपर्यंत पोहोचवून हा दिव्य संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000. अल्लाह हाफिज. म्हणजे अल्लाह तुमचा रक्षक असो. आमीन.